जेव्हापासून आम्ही पिल्लूला ही बॉटल घेऊन आलो आहे ना, तेव्हापासून तो जास्तच पाणी प्यायला लागला आणि एन्जॉय पण करायला लागला. आणि इथं मी त्याला शिकवत नव्हते वेगवेगळे फेसेस करायचे, तोच मला शिकवत होता पप्पी कशी घ्यायची, वेगवेगळे फेस कसे करायचे. आणि त्याला मी व्हिडिओ काढत होते तर त्याला पण फोटो काढायचे होते, त्यामुळे माझ्या हातातून मोबाईल हिसकायचा प्रयत्न त्याचा चालू होता. आणि त्यानंतर संध्याकाळी त्याचे पप्पा आल्यानंतर अशी मस्ती चालली होती. पप्पा पण आर्टिफिशियल स्माईल देत होते आणि तो पण जोरजोरात हसत होते दोघं पण. सो असं चाललं होतं आमचं मजा. आणि त्यानंतर संध्याकाळची पूजा करून घेतली आणि नमस्कार वगैरे करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागली. सो मग मिरचीची भाजी किंवा आंबट चोखा म्हणू शकता. सो मग भाजी करायची होती आणि भाकरीसुद्धा. सो मग मी जेवढी लवकर मी फुगते ना, तेवढी लवकर माझी भाकरी फुगत नाही. सो अशाच भाकरी करते मी. त्यानंतर मी आंबट चोखा, हिरवी मिरची शिजवून घेतली होती आणि त्यानंतर तेलात जिरे, मोहरी आणि कांदा टाकून दिला आणि कांदा झाल्याच्यानंतर हळद टाकून दिली आणि शिजवलेली भाजी त्यात मिक्स करून दिली. आणि मग तुम्ही म्हणणार एक मीठ नाही टाकलं, तर मीठ मी भाजी शिजवतानाच टाकलं होतं. सो मग भाजी भाकरी रेडी झाल्यानंतर कांदा काकडी वगैरे चिरून घेतले आणि असा होता आमचा आजचा बेत. त्यानंतर जोपर्यंत मी असं कसं घासत नाही ना, तोपर्यंत मला रात्रीची झोप लागत नाही. सो मग मी रोज झोपायच्या आधी सगळं क्लीन करून घेते आणि शांत झोपते. थँक्यू.